जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत असेल तर मस्त मज्जा येते जेवणाची। आज आपण कच्च्या केळाचे असे कुरकुरीत काप बनवलेले आहेत। अगदी झटपट बनतात कमी मसाल्यासोबत। एका प्लेटमध्ये लाल तिखट घेतलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा रंग येण्यासाठी धने पावडर 2 चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि 1 चमचा चवीनुसार मीठ आणि लिंबू। हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे। लिंबाचा रस मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, 1 चमचा साधारण। त्याच्यामध्ये आता तुम्हाला जेवढा मसाला हवा असेल त्यानुसार तुम्ही रवा घ्या, 1 चमचा तांदळाचं पावडर म्हणजे थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी। आता मी अर्धी वाटी रवा घेतला आहे, साधारण 4 चमचे। आता हे मिश्रण पाणी टाकून आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे। आपला मसाला तयार झाला। आता केळ आपण कापून घ्यायचे, त्याचे पूर्ण सालं काढून आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याच्या स्लाइस करू शकता, पातळ पातळ चकत्या अशा। अगदी सोप्या पद्धतीने हे कापल्या जातात केळ। हे पहा, पातळ काप करून घेतलेत केळाचे। ह्याला तुम्ही फ्राय करू शकता किंवा तव्यावरती शालो फ्राय करू शकता। आता ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि साईडला रवा घेतला आहे, म्हणजे वरतून जर रवा लावला तर छान कुरकुरीत होतात मस्त असे। हे पहा, रव्यामध्ये घोळून घ्यायचं आणि ही आपली स्लाइस तयार आहे। तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी थोडंसं जास्त तेल लागेल ह्याला। दोन्ही साईडनी छान कुरकुरीत भाजून घ्यायचं। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। काही डाऊट्स असतील कॉमेंट्स करा। हे पहा, 1-2 मिनिटानंतर परतून घ्यायचं। हे वरण भातासोबत मस्त लागते, नक्की ट्राय करून बघा। नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी बाकीचेही स्लाइस असेच फ्राय करून घेतलेत। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या। झटपट कुरकुरीत अशी आपली रेसिपी तयार आहे। थँक्यू।